सर्वांना माझा नम्र दंडवत प्रणाम। आज सुरुवात एका वेगळ्या प्रकारे करूया। समजा तुम्हाला असा एक मार्ग सापडला जिथे शब्द कमी पडतात आणि अनुभव स्वतः बोलू लागतो। समजा असा एक पंथ आहे जो सांगत नाही तर दाखवतो। समजा असा एक मार्ग आहे जिथे बाह्य गोष्टींचं महत्त्व कमी होतं आणि अंतर्मनाचं महत्त्व वाढतं। जर हा विचार तुमच्या मनात हलचल निर्माण करत असेल तर आजचं चिंतन तुम्हाला शेवटपर्यंत ऐकावंच लागेल। कारण आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो फक्त माहिती नाही, तो ओळख आहे, तो अनुभूतीचा दरवाजा आहे। आजचा विषय आहे महानुभाव पंथाची खरी ओळख, सविस्तर माहिती। महानुभाव पंथ समजून घेण्यासाठी सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करावी लागते। हा पंथ परंपरेवर उभा नाही, तो अनुभवावर उभा आहे। येथे कोणताही आंधळा स्वीकार नाही, येथे प्रत्येक गोष्ट तपासून पाहण्याची मुभा आहे आणि हीच त्याची सर्वात मोठी ताकद आहे। या पंथात परमेश्वर ही संकल्पना दूरची नाही, ती अनुभूतीची गोष्ट आहे, ती प्रत्यक्ष जाणवण्याची गोष्ट आहे। पण हा अनुभव सहज मिळत नाही, त्यासाठी मनाची शुद्धता आवश्यक आहे आणि मन शुद्ध करण्यासाठी साधना आवश्यक आहे। महानुभाव पंथात साधना म्हणजे केवळ आसन किंवा क्रिया नाही, ती एक सतत चालणारी प्रक्रिया आहे। विचारांवर लक्ष ठेवणं, भावनांचं निरीक्षण करणं आणि स्वतःला समजून घेणं हीच खरी साधना आहे। या पंथाचा सर्वात महत्त्वाचा आधार आहे नामस्मरण। नामस्मरण म्हणजे फक्त उच्चार नाही, ते मनाला एका बिंदूवर स्थिर करण्याची प्रक्रिया आहे। जेव्हा मन स्थिर होतं तेव्हा त्याची चंचलता कमी होते आणि जेव्हा चंचलता कमी होते तेव्हा अंतर्मन स्पष्ट होतं। ही स्पष्टता म्हणजेच पुढच्या अनुभवाची तयारी आहे। महानुभाव पंथ साधेपणावर भर देतो। येथे कोणताही दिखावा नाही, कोणतीही गुंतागुंत नाही, जे आहे ते सरळ आहे आणि जे सरळ आहे तेच प्रभावी आहे। या पंथात सत्याला अत्यंत महत्त्व आहे, कारण असत्य मनात द्वंद्व निर्माण करतात आणि द्वंद्वामुळे मन अस्थिर होतं। अस्थिर मन सत्य अनुभवू शकत नाही, म्हणून सत्याने जगणं आवश्यक आहे। अहिंसा आणि करुणा या पंथाच्या मूलभूत तत्वांपैकी आहेत। मनात द्वेष असेल तर शांतता येत नाही आणि शांतता नसताना अनुभव शक्य नाही। म्हणून करुणा ही केवळ गुण नाही, ती आवश्यक आहे। नम्रता हा या मार्गाचा पाया आहे। अहंकार जितका वाढतो तितकं अंतर वाढतं आणि नम्रता जितकी वाढते तितकी जवळीक वाढते। ही एक सूक्ष्म पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। महानुभाव पंथ ज्ञानाला नाकारत नाही, पण तो सांगतो ज्ञान अंतिम नाही, अनुभव अंतिम आहे। जो अनुभवतो तोच जाणतो, जो फक्त ऐकतो तो फक्त माहिती ठेवतो। ही दोन्ही वेगळी आहेत। या पंथात सातत्य अत्यंत आवश्यक आहे। एक दिवसाची साधना मोठा बदल घडवत नाही, पण रोजची साधना मनाला हळूहळू बदलते आणि हा छोटा बदल पुढे मोठा अनुभव बनतो। महानुभाव पंथाचा मार्ग अंतर्मुक्तीचा आहे, बाहेर पाहण्याऐवजी आत पाहण्याचा आहे, स्वतःला समजून घेण्याचा आहे, मन समजून घेण्याचा आहे आणि त्याच्या पलीकडे जाण्याचा आहे। या पंथाची खरी ओळख फक्त ऐकून समजत नाही, ती अनुभवातून समजते। जेव्हा आपण या तत्वांना आचरणात आणतो तेव्हा त्यांचा प्रभाव दिसू लागतो। सुरुवातीला सूक्ष्म बदल होतो, विचारांमध्ये बदल होतो, प्रतिक्रियेमध्ये बदल होतो आणि हळूहळू पूर्ण दृष्टिकोन बदलतो। महानुभाव पंथ सांगतो स्वतःला ओळखा, कारण स्वतःची ओळख हीच सर्वात मोठी ओळख आहे। मन हेच साधन आहे आणि तेच अडथळा आहे। मन समजलं तर मार्ग स्पष्ट होतो। मनात सतत विचार चालू असतात, हे विचारच मनाला गुंतवून ठेवतात। म्हणून विचारांकडे पाहणं आवश्यक आहे, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न नाही, फक्त निरीक्षण। जेव्हा निरीक्षण सुरू होतं तेव्हा बदल सुरू होतो। ही प्रक्रिया हळूहळू मनाला स्थिर करते आणि स्थिर मन सत्य अनुभवू शकतं। महानुभाव पंथात बाह्य गोष्टींपेक्षा अंतर्गत परिवर्तन महत्त्वाचं आहे। वर्तन बदलणं पुरेसं नाही, चेतना बदलणं आवश्यक आहे। हीच या पंथाची खरी ओळख आहे। येथे कोणीही बंधन नाही, कोणीही जबरदस्ती नाही,
फक्त मार्ग आहे आणि अनुभवाची दिशा आहे. या पंथाचे 5 मुख्य आधार आहेत: परमेश्वराचे स्मरण, सत्याने जगणे, अहिंसा आणि करुणा, साधेपणा आणि नम्रता. ही तत्वे केवळ ऐकण्यासाठी नाहीत, ती जगण्यासाठी आहेत. ज्याने ही तत्वे स्वीकारली त्याचं मन बदलतं. ज्याचं मन बदलतं त्याचा अनुभव बदलतो, आणि जिथे अनुभव बदलतो तिथे संपूर्ण दृष्टिकोन बदलतो. हीच त्या पंथाची खरी शक्ती आहे. पण लक्षात ठेवा, हा मार्ग सोपा आहे, पण त्यासाठी प्रामाणिकता आवश्यक आहे, सातत्य आवश्यक आहे आणि श्रद्धा आवश्यक आहे. जेव्हा हे 3 एकत्र येतात तेव्हा साधना फलदायी होते, आणि जेव्हा साधना फलदायी होते तेव्हा अनुभव येतो, आणि जेव्हा अनुभव येतो तेव्हा प्रश्न संपतात. फक्त शांतता उरते, फक्त स्थैर्य उरतं आणि फक्त सत्य उरतं. आता शेवटचा संदेश: जर तुम्ही हा मार्ग समजून घेतला तर तुम्ही फक्त ऐकणारे राहणार नाही, तुम्ही अनुभव घेणारे बनाल. आणि जेव्हा अनुभव सुरू होतो तेव्हा खरा प्रवास सुरू होतो. पण लक्षात ठेवा, ही समाप्ती नाही, ही सुरुवात आहे. कारण पुढच्या चिंतनात आपण या पंथातील आणखीन एक गुण उलगडणार आहोत. जे समजलं तर साधना आणखी गहन होईल, आणि तेव्हा फक्त श्रद्धा राहणार नाही, तर थेट अनुभूती सुरू होईल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा, आणि व्हिडिओ आवडला असल्यास इतरांनाही शेअर करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय श्री चक्रधर स्वामी. दंडवत प्रणाम.